पुढचा चेंडू शॉर्ट डिलिव्हरी बघूया झेल होत आहे का आणि हा झेल सोडलेला आहे. एक चांगला लाईफ असं मिळालेला आहे ते चिराग यांना. थोडेसे नाराज झालेले आहेत ते खेळाडू का चिराग सारखा फलंदाज एक आक्रमक असा फलंदाज हा बाद झाला असता परंतु चांगलासा प्रयास करावा लागेल कीपर यांच्याकडून. एक लाईफ मिळालेली आहे चिराग यांना. 6 धावा 2 चेंडू टाकून झालेले आहेत. या 2 चेंडू मध्ये 6 धावा जोडल्या गेलेल्या. पुन्हा एकदा ऋषिकेश पुन्हा त्याच पद्धतीने टोलवला झेल होत आहे का बघूया आणि हा पुन्हा एक लाईफ म्हणावा लागेल चिराग यांना. 3 चेंडू टाकून झाले. या 3 चेंडू मध्ये 8 धावा झालेल्या आहेत. 8 धावामध्ये 2 लाईफ हे चिरागला मिळालेले आहेत. एक सुंदर असं झेल इथे झाला असता चांगलासा प्रयास म्हणावा लागेल परंतु निश्चितच झेल झाला असता तर एक मोठा झटका हा विठ्ठल रखमाला झटका बसला असता. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने डोलर चेंडू. 1 धाव निश्चितच होणार आहे. मर्यादित षटकाचे सामने या मर्यादित षटकामध्ये निश्चितच एक आक्रमक खेळी खेळावे लागते ते चांगला असा स्कोर ठेवण्यासाठी आणि त्यासाठी सुरुवात जी केलेली आहे ती चिराग याने एक षटकार 2 धावा 8 धावांवर आणि हे एक सिंगल अशा प्रकारे 9 धावांवरती खेळत आहेत ते चिराग. आदित्य आहेत डावखुरा फलंदाज सामना करणार आहेत ऋषी यांना. एक सुंदर असं मैदानावरती हे KPL दरवर्षाप्रमाणे आयोजकांनी हे आयोजन केलेलं या टुर्नामेंटचं. पुन्हा एकदा ऋषी मामेंकडून शॉर्ट डिलिव्हरी षटकार होत आहे का बघूया आणि हा षटकार सणसणीत षटकार म्हणावा लागेल. आपण बघतोय की चिराग याने सुरुवात केलेली होती 6 धावाने आणि आपलं खाता खोललेलं होतं. त्याच पद्धतीने आदित्य याने देखील एक सणसणीचा षटकार खोलून आपला खाता खोललेला आहे. एक थोडंसं महागडं षटक चाललेलं आहे ऋषी यांचं. पुन्हा एकदा 6 धावा आणि 6 धावांनी संघाची धावसंख्या 15 वर पोहोचते म्हणजे निश्चितच एक चांगली सुरुवात म्हणावं लागेल. पुन्हा त्याच पद्धतीने बघूया चौकार होत आहे का आणि हे 4 धावा. कुंदन
ची रचना इथे बनवलेली आहे आणि त्याचा फायदा हा दोन्ही संघाला होणार आहे. मैदान तेवढंच लेवलचं आहे, त्यामुळे आपण दोन्ही बाजूने खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि दोन्ही बाजूने आपण खेळतोय. सुरुवातीचा काळ मैदान हा त्याच बाजूने जास्त खड्डे-खुड्डे असल्या कारणाने पुढचा चेंडू अक्षय यांचा चिराग यांना आणि पुन्हा टोलवण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव असा चेंडू अक्षय यांची भेदक असा मारा आहे आणि त्या भेदक मारेला चिराग काही समजू शकले नाही. उत्तुंग असे षटकार आणि चौकार मारणारे चिराग. आपल्याला पंच लाभलेले दोन पंच आहेत. उत्कृष्ट अशी पंचांची कामगिरी आहे. पंच राकेश आपल्याला दांडेगाव म्हणजे आपलं बाजूचं गाव आहे त्या गावातूनच आपल्याला अनुभवी पंच असे आपल्याला दोन्ही मिळालेले आहेत दांडे गावातून. बघूया झेल होत आहे का इथे. आणि हा झेल चांगला प्रयास म्हणावा लागेल, चांगला प्रयत्न म्हणावा लागेल, परंतु झेल सुटलेला आहे. त्याचा फायदा हा 2 धावाने झालेला आहे. अमर याने चांगला प्रयत्न केला होता, परंतु त्याला यश काही मिळालेलं नाहीये. अमर, खूप असा तुम्ही प्रयत्न केला, परंतु तुमचा झेल हवेचं थोडंसं बॅलन्सिंग आहे, त्यामुळे जो चेंडू येतोय त्याचा आपल्याला जजमेंट घेऊ शकत नाही आणि त्याचा फायदा हा नेहमीच हा खेळाडूंना झालेला आहे. आपण आतापर्यंत बघितले की 3 ते 4 झेल इथे सुटलेले आहेत. पुन्हा एकदा स्कोर झालेला आहे. धावसंख्या 42 धावा झालेल्या आहेत. आमचे उमेश आलेले आहेत जे आमचे एक्स आर्मी रिटायरमेंट आणि त्यांना मी पाहिलेलं आहे 42+ या सामन्यामध्ये एक उत्कृष्ट असं खेळी आर्मी मॅन आलेले आमचे उमेशजी पिंपळे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत मैदानात. चिराग हे भरपूर थकले होते, त्याकरता ते धावचीत झालेले आहेत. चिराग याने जी धावसंख्या केलेली आहे आणि चांगलं असं योगदान दिलेलं आहे. निश्चितच आपल्या संघासाठी त्याने खूप असं चांगली खेळी करून ते परतत आहेत तंबूमध्ये आणि त्यांची जागा आता दरम्यान आपण 25 मिनिटाचा टाइम अवधी लावलेला आहे, त्यामुळे प्रत्येक खेळाडूंना विनंती आहे की आपण लवकरात लवकर सामने पंचांना सहकार्य करून टीम मीटिंग कमी घेऊन आपण सामन्याकरता लक्ष द्यायचं आहे. दरम्यान अक्षय यांनी आपल्या पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद केलेले आहे. दरम्यान अक्षय यांचा पुढचा चेंडू एकला यांकडनं हनी यांना. हनी हे पहिलाच चेंडू खेळत आहेत. भेदक असा मारा आणि यॉर्करच्या पद्धतीने टाकलेला चेंडू. आपले बुमरा याच पद्धतीने चेंडू टाकत असतात, त्याच पद्धतीने अक्षय याने सुंदर असं चेंडू टाकलेले आहे. दरम्यान अक्षय याने आपल्या 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. 42 धावा झालेल्या आहेत, 2 गडी बाद झालेले आहेत. दरम्यान भेदक असा मारा अक्षय यांचा आपल्या संघाकरता चांगली की कामगिरी करताना अक्षय याने 5 चेंडूमध्ये 2 खेळाडू बाद करून 2च धावा दिले. दरम्यान एकला रॅनकडून पुढचा चेंडू हनी यांना. आणि पुन्हा झेल सोडलेला आहे. आजच्या दिवसातला हा 4था झेल दीपक सोडलेला आहे. राकेश मी एक एकंदरीत बघतोय की हा क्षेत्ररक्षण बघतोय शुभा स्ट्रायकरचं. खरोखर थोडंसं गचाळ असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं आपल्याला. जवळजवळ 5 झेल जे घेण्यासारखे होते ते झेल ते घेऊ शकले नाही आणि त्याचा फायदा हा निश्चितच विठ्ठल रखमाई यांना संघाला होत आहे. आणि हनीसारखा जो आयकॉन प्लेअर आहे अशा या खेळाडूला संधी देणे आणि त्याचा झेल सोडणे निश्चितच हा महाग असं मला तरी वाटतं. शुभा स्ट्रायकरच्या खेळाडूने दीपक टीम मीटिंग आणि प्रॅक्टिस कमी केलेली दिसते आणि आपण त्याच्यात गोलंदाजांना काही दोष देऊ शकत नाही, कारण क्षेत्ररक्षण एवढं खराब झालेलं आहे की चांगल्या चांगल्या क्षेत्ररक्षकाने झेल सोडलेले आहेत. हनी सारख्या खेळाडूचा झेल दीपक ऋषी याने सोडलेला आहे. ऋषी हे चांगले खेळाडू आहेत आणि त्याने हा झेल सोडणे म्हणजे दीपक खूपच खराब असं क्षेत्ररक्षण म्हणण्यास काही हरकत नाही. दरम्यान पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. पुन्हा एकदा बॅटिंगवर आहेत. यश आहेत स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला ते हनी. सामना करणार आहेत ते चिन्मय यांना. दीपक अक्षय याने एवढी सुंदर अशी
गोलंदाजी केली होती. राकेश, त्याने मी 5 सुरुवातीला चेंडू- तुला बोललेलं होतं की अक्षय यांना एक VPL वंजारी प्रीमियर लीग याच्यामध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणून त्याला एक सन्मानित करण्यात आलेलं होतं. बघूया पुन्हा षटकार होत आहे का इथे, आणि हा सणसणीत षटकार. राकेश, ही बॅटिंग पाहतोय आपण, तर निश्चितच एक राजू याला धडकी बसलेली आहे. छान आणि सुंदर असं नियोजन. कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि भरपूर असा आनंद घेणारे दीपक संध्याकाळी खेळाडू. पुन्हा एकदा सणसणीत, अरे सुंदर असा झेल आहे हा लॉंग ऑनच्या दिशेने. दीपक सुंदर असा झेल. रोहित हा फार बुजुर्ग खेळाडू आहे आणि गेल्या 20 वर्षापासून तो मैदानात खेळतो आणि उत्तुंग असं त्याने झेल टिपलेलं आहे. लहान पोरांना लाजवेल असं त्याने झेल टिपलेलं आहे. राकेश, दीपक- आपण बघतोय की चेअर्स गर्ल्स आपण बघतोय आपल्या IPL मध्ये, तसं या आयोजकाने देखील सुंदर असं बँड पथक इथे ठेवलेलं आहे. बँड वाजवायचा आहे कारण उत्तुंग असं चांगला झेल टिपलेला आहे. धन्यवाद, धन्यवाद. संध्याकाळची सोय ही झालेली आहे, कारण चांगलं असं बँड पथक इथे लावलं गेलेलं आहे, म्हणून निश्चितच एक आज आनंद मैदानावर भरपूर असे खेळाडू आनंद नाचणार घेणारे आहेत. असे खेळाडू आहेत, प्रेक्षक वर्ग आहेत, त्यांच्यासाठी हे बँड पथक म्हटलं तर एक तालावर नाचणारा असं बँड पथक आहे. सर्वांनी आजच्या दिवसात फक्त आनंद घ्यायचा आहे. कुठेही गालबोट लागणार नाही याची प्रत्येक खेळाडूने नोंद घ्यायची आहे. कारण आजचा दिवस हा फक्त आनंद घेण्यासाठी दिवस आहे. कोणीही जिंको, कोणीही हरो, कोणीही दुःख मानून घेऊ नये आणि भरपूर असा नाचायचं आहे मैदानात. पुन्हा रोहित एकदा यांचं चिन्मय. कौतुक करावं तेवढं कमीच आहे. रोहित, पुन्हा एकदा आपण हात दाखवायचा आहे. छान आणि सुंदर असं झेल रोहित याने टिपलेलं आहे. षटकार होता दीपक हा, आणि षटकार त्याने वाचवलेले आपल्या संघाकरता. राकेश, रोहितचं म्हटलं तर रोहित, मी पहिल्यांदाच बोललो तुला की एक ऑलराऊंडर असा खेळाडू आहे आणि एक उंच असा तगडा असा खेळाडू, त्यामुळे निश्चितच एक चांगला असा झेल त्यांच्या हातून झालेला आहे. एक मैदानी शॉट, 1 धाव, आणि या 1 धावाने संघाची धावसंख्या 53 धावा झालेल्या आहेत. चांगलीशी सुरुवात अशी म्हणावा लागते विठ्ठल रखुमाई या संघाचे आयकॉन राहुल आणि सुमित आहेत. आयकॉन आहे, संघ मालक आहेत, सॉरी. बघूया झेल होत आहे का, आणि हा झेल सुटलेला आहे. पुन्हा एकदा संधी. दीपक हा सकाळच्या सत्राला 7वा झेल सोडलेला आहे शुभा स्ट्रायकरच्या संघाने. आणि चांगले हे तरुण खेळाडू आहे आणि तरुण खेळाडूने सर्व झेल सोडलेले आहे. दीपक आपल्या संघाकरता जास्त नाही पण 20 धावा त्याने नक्कीच दिलेल्या झेल सोडून. निश्चितच राकेश, आपण बघतोय की हा पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये जे क्षेत्ररक्षण आपण बघतोय शुभा स्ट्रायकरचं, या शुभा स्ट्रायकरमध्ये बरेचसे झेल सुटले गेले आणि त्याचा फायदा हा विठ्ठल रखुमाई संघाला झालेला आहे आणि चांगलं असं धावगती ठेवण्यामध्ये त्याने यश मिळालेले आहे. आणि ह्या 2 धावा. 4 चाकी जी गाडी मैदानात आहे कृपया त्याने बाहेर घ्यायची आहे, कारण आपला एखादा चेंडू जर गाडीवर आदळला किंवा पडला तर काच फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्या खेळाडूला विनंती आहे की आपली गाडी कृपया मैदानाच्या बाहेर घ्यायची आहे. खरोखर सुंदर असा चेंडू, 1 धाव. पुन्हा दीपक मिस असं क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा 58 धावा झालेल्या आहेत आपल्या संघाकरता विठ्ठल रखुमाई संघाने. दीपक 2 षटकामागे 30 धावा जमवल्या होत्या. नंतर
पंचाने कृपया आपलं नाव सुचवायचं आहे. पंच आपल्याला लाभलेल्या दांडीमधनं दोघांनी आपल्याला आपले उपतालुका प्रमुख चेतन संखे मनसे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत मैदानात. आमचे त्याने या मित्र परिवाराचे आमचे सदस्य आहेत, त्यांचं आगमन इथे झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक आम्ही स्वागत करतो. 2222 रुपयाचा रोख त्याने बक्षीस दिलेला आहे या सामन्याकरता, त्यांचा या टुर्नामेंट करता 2222 रोख रक्कम दिलेली आहे आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं दीपक कमीच आहे. प्रत्येक खेळाडूंचं योगदान आहे या राकेश, मैदानात. यानंतर जो सामना होणार आहे मित्र परिवार आणि रॉयल बालाजी. रॉयल बालाजीच्या कर्णधाराने आणि टीम मालक याने कृपया कॉमेंट्री बॉक्स टॉस का बॉस या ठिकाणी यायचं आहे आणि मित्र परिवार कुंभवली याच्या कर्णधाराने आणि टीम मालकाने कृपया टॉस का बॉस मध्ये यायचे आहे आणि टॉस करून घ्यायचे आहे. आमचे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विजयजी पिंपळे त्यांचा टॉस करणार आहे. कृपया टाइमचा अवधी आहे. चेंडू द्यायचा, चेंडू कृपया चेंडू बॉक्स मधून द्यायचा आहे आणि दुसरा चेंडू तुमच्या जवळच ठेवायचा आहे. विनंती आहे की ए डुगू चेंडू पोचवायचा आहे आणि अंपायरचं नाव लिहून घेऊन ये आणि मोबाईलला नाव घेऊन अंपायरचं आम्हाला बोलायला लागेल. आपल्याला स्कोरर लाभलेले आहे दीपक यश संखे हे ऑलराऊंडर आहेत आणि ते आजच्या दिवसाकरता राकेश, scorer आपण लाभलेले आहेत. या टुर्नामेंट राकेश आपण ट्रॉफ्या बघतोय, एक सुंदर अशा ट्रॉफ्या आपल्याला या टॉस का बॉस मध्ये कृपया यायचं आहे. टॉस का बॉस मध्ये कोण? मित्र परिवार कुंभवलीचे आयकॉन टीम कॅप्टन आणि दुसरं कोण? टीम मालक आणि दुसरं रॉयल बालाजी. एकदा वाचवायचंय, बँड चालू ठेवायचं, आपण बँड एकदा जोरात. राकेश आपण धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद पुन्हा एकदा. आणि टॉस करता यायचं आहे मित्र परिवार कुंभवली आणि रॉयल बालाजी यांच्या संघ मालकाने आणि आयकॉन प्लेअर कॅप्टन याने कृपया टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विजयजी पिंपळे हे उपस्थित आहे. आपण कृपया लवकरात लवकर येऊन सहकार्य करायचं आहे आणि आपण लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. दरम्यान पहिला षटक घेऊन आलेले चिराग, पहिली फलंदाजी आणि पहिला चेंडू देखील चिराग याने खेळला होता आणि उत्तुंग असा षटकार घेतला होता. दरम्यान पाम यांकडनं पुढचा चेंडू आणि खराब असा चेंडू दीपक, खराब असा चेंडू आणि त्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती एक धाव जमवलेले आपल्या संघाकरता आणि सूर्यकांत संखे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शिवसेना शाखा प्रमुख कुंभवली यांचं मैदानात हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मित्र परिवार कुंभवली, आपल्याला टाइम आपला संपून जाईल आणि आपला एक षटक कमी केला जाईल याची कृपया नोंद घ्यायची आहे, कारण आपल्याकडे टाइम फार कमी आहे आणि त्याच टाइममध्ये आपल्याला हे सामने आज पार पाडायचे आहेत. त्यामुळे आपण टाइमला वेळ दिली तरच आपल्याला वेळ मिळेल. दरम्यान बघूया पहिला चेंडू मध्ये नो चेंडू होता आणि नो चेंडूमुळे एक धाव जमू शकलेला आहे. भावेश पाटील आपला आयकॉन खेळाडू दीपक संखे आलेले आहेत आणि रॉयल बालाजी संघाचे संघ मालक आणि कॅप्टन आलेले आहे गुरुप्रसाद संखे. भावेश पाटील यांनी कृपया
ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विजयजी पिंपळे यांनी कृपया टॉस बघा बॉक्स मध्ये यायचं आहे. ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष आहे. रॉयल बालाजी संघाचे कर्णधार आहे गुरुप्रसाद संखे आणि आपले कुंभवली मित्र परिवार संघाचे कर्णधार आहेत सनी पाटील. दोन्ही टॉस्को बॉक्समध्ये आलेले आहे आणि आपले ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विजयजी पिंपळे, सूर्यकांत संखे, दीपक संखे माजी सरपंच आलेले आहेत. दोघांना दाखवून घ्यायचे आणि कोण बोलणार आहे ते विचारेल. दरम्यान दाखवून घ्यायचे. केपीएल आपले ऋतिक पाटील टॉस जिंकले. ऋतिक पाटील आपचा ऋतिक आपण टॉस जिंकलेला आहे. आपल्या या 2 सामने आपल्याला खेळायचे आहेत. हा पहिला सामना आपला आहे. तर आपली रणनीती काय असणार आहे? पुन्हा एकदा थोडंसं डिस्टर्ब झालेलं होतं त्याच्यामुळे पुन्हा नाणेफेक झालेला आहे. तर मला तरी वाटतं की आपण हा 2 सामने आपल्याला खेळायचे आहे. पहिला हा सामना आहे आपला. तर निश्चित आपली रणनीती काय असणार आहे? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू आणि कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत पाहतोय की आपण हा पहिला सामना पाहतोय. या पहिल्या सामन्यामध्ये जो चेस आहे जवळजवळ 58 धावांचा चेस आहे. तर निश्चितच आपण काय लक्ष ठेवणार आहे पुढच्या या संघासाठी? 5 षटकाचे सामने आहेत. आम्ही त्यांना 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. गुरु आपण आयकॉन आहेत आणि संघ कप्तान आहेत. तर निश्चितच आपली रणनीती काय असणार आहे या सामन्यामध्ये? काय नाही, जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू. KPLला एन्जॉय करू. सगळ्यांनी बिना इंजुरीचे खेळायचा प्रयत्न करा आणि एकोपानी राहा एवढंच सांगेन. धन्यवाद दोघांना. आपल्याला बेस्ट ऑफ लक. ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विजयजी पिंपळे यांचा 2 शब्द आपण स्टेजवरती घेऊया. खूपच KPLचं खूप चांगल्या प्रकारे नियोजन सर्व मुलांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. सकाळच्या वेळेला प्रहारामध्ये जी पहिली मॅच आता चालू आहे त्याच्यामध्ये सकाळच्या वेळेला 4 आणि 6 खूप चांगल्या प्रकारे मुलांकडे बघायला मिळालं आणि जो खेळण्याचा मुलांचा ओघ आहे तो खूप चांगला आहे. पण एक वाईट वाटतं मुलांचे क्षेत्ररक्षण आपले कुठे कमी पडले. कुठेतरी मुलं क्षेत्ररक्षणामध्ये कमी पडताना दिसले. बरेच कॅचेस सोडण्यात आले तरी पण मुलांचा जो उत्साह आहे एकंदरीत खेळण्याचा तो खूप चांगला आहे आणि आमच्या असकडनं सर्वांना आजच्या दिवसाच्या क्रिकेटच्या खेळाची खूप शुभेच्छा आणि चांगल्या प्रकारे सर्वांनी क्रिकेट खेळायचं. पिंपळे साहेब आपण आवर्जून उपस्थित राहिले आहे आणि आज एवढा वेळ दिला त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण तुमच्याकडे फार वेळ कमी असतो. तुमचा 1-1 मिनिटं फार महत्त्वाचा असतो. सूर्यकांत संखे आपण काय बोलू इच्छिणार का? 2 शब्द सामन्याबद्दल आपलं मत काय मांडणार का? पुन्हा एकदा विजयजी पिंपळे तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आणि आपण पुन्हा स्टेजवर जाऊया. धन्यवाद राकेश आणि भाऊ. हे सुंदर असं काम झालेलं आहे ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून. विजयजी पिंपळे आणि संपूर्ण टीम यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि छान असं काम केलेलं आहे त्याने. या मैदानावर आपण चौफेर बाजूने पाहू शकता की प्रत्येक ठिकाणी पेवर ब्लॉक. धन्यवाद रोशन भाऊ. राकेश भाऊ सामन्याकडे परत बोलूयात. सामना आपण पाहतोय सुपर स्ट्रायकर्स विरुद्ध विठ्ठल रखुमाई फायटर्स. 2 संघ आमने सामने भिडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये 59 रनचं टार्गेट ठेवलं गेलंय. आता मात्र धावसंख्येचा विचार करायचा झालं तर पहिलं षटक चिराग यांच्या हातून टाकून झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहिलं तर 15च्या सरासरीने पुढे धावताना पाहायला मिळते. हॅलो 15च्या सरासरीने धावसंख्या आपण पाहतोय सरसावताना पाहायला मिळते. पहिला गडी बाद झालाय राहुल पिंपळेच्या स्वरूपात. धावसंख्या 1 5 15 15 ऑन दी बोर्ड. येस
11 झालेले 2 बॉल 11 झालेले बघ 2 बॉल 11 झालेला 11 होते तेच डबल होती एक वाईट टाकलेला अजून त्याला पण वाईट टाकला अरे अजून एक वाईट टाकला 2 वाईट टाकले अरे 2 वाईट टाकल्याने मी बोलतोय ना एक हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो